JNPAचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. इलेक्ट्रिक फ्लीट ट्रान्झिशनसह स्थिरता वाढवते. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी JNPA भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या बंदराने गुरुवारी 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची सुरुवात प्रमुख पाहुणे श्री उन्मेष शरद वाघ IRS अध्यक्ष यांच्या आगमनाने झाली. त्यांचे आगमन झाल्यावर त्यांना JNPA येथे CISFचे वरिष्ठ कमांडर श्री राम मोहन यांनी गार्ड ऑफ ऑनर प्रदान केलं. ध्वजारोहण व राष्ट्रगीतानंतर सभेचा कार्यक्रम झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना श्री उन्मेष शरद वाघ IRS अध्यक्ष JNPA म्हणाले, सुरुवातीपासूनच JNPAने देशाच्या निळ्या अर्थव्यवस्थेला पंख दिले आहेत. भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असण्यापासून ते भारताचे पहिले 100% जमीनदार मॉडेल पोर्ट, भारताचे पहिले बंदर नेतृत्व सेज विकसित करणे, भारतातील पहिल्या एकात्मिक आयात निर्यात सुविधेसाठी आणि भारताचे पहिले मेगा पोर्ट वाधवन बंदर देखील JNPAद्वारे विकसित केले जाईल, जे देशाच्या सागरी बदलाचे नेतृत्व करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे आहे. MIV 2030चे लक्ष्य साध्य करण्यासाठी JNPAच्या शाश्वत उपक्रमांवर आणि समुदायाच्या समृद्धीसाठी JNPAच्या वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला. JNPAने 22 NGO आणि सेवाभावी संस्थांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, ज्यात सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित केले आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR उपक्रमांचा एक भाग म्हणून JNPA या संस्थांना आवश्यक निधी पुरवेल, ज्यामुळे त्यांना त्यांचे प्रयत्न वाढवता येतील आणि शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यावरणीय शाश्वतता आणि समाज कल्याण यासह विविध क्षेत्रांमध्ये अधिक लक्षणीय प्रभाव निर्माण होईल. त्यांनी JNPAच्या दर महिन्याची कामगिरी वाढीचा पुनरुच्चार केला. JNPA आपल्या CSR उपक्रमांतर्गत पुढील 2 महिन्यात पायाभूत सुविधा विकास प्रकल्प सुरू करेल, ज्यात वाढवणं बंदरातील आणि आसपासच्या सर्व गावांना लक्ष्य केले जाईल. आजपर्यंत 8 ग्रामपंचायतींनी त्यांच्या आवश्यक कामांच्या याद्या सादर केल्या आहेत आणि आम्हाला सबमिशन मिळण्याची अपेक्षा आहे. वेसल टर्न अराउंड टाईमच्या बाबतीत JNPA जगातील शीर्ष बंदरांपैकी एक आहे आणि जहाजे वळणाची वेळ 22 तासांपर्यंत कमी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्याचवेळी JNPA पोर्टने आयात निर्यात, निवास वेळ आणि प्री बर्थिंग प्रतीक्षा वेळ कमी करण्यातही लक्षणीय प्रगती केली आहे. या कार्यक्रमाने JNPAच्या सतत सुरू असलेल्या शाश्वत उपक्रमांमधील एक प्रमुख मैलाचा दगड देखील चिन्हांकित केला. श्री उन्मेष शरद वाघ यांनी JNPAचे पहिले बॅटरी इलेक्ट्रिक टर्मिनल ट्रॅक्टर EITV लॉन्च करण्याची घोषणा केली. महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, उरण. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे. आज भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिवशी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज इथे उपस्थित JNPAचे CDO, JNPAचे ट्रस्टी दिनेश आणि रवी पाटील, JNPAचे सगळे विभाग प्रमुख, CISF कमांडंट, CISF जवान, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींना, या दिवशी आज सर्वप्रथम आपण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यात आपलं सर्वस्व बलिदान दिलं अशा सर्व शहीदांना स्मरण करूया. यामध्ये आपल्या या भागात चिरनेरच्या सत्याग्रहात, जंगल सत्याग्रहात जे लोकांनी भाग घेतला, ज्या लोकांनी वेगवेगळे यातना भोगल्या, आपण त्यांना सगळ्यांना आज स्मरण करूयात. त्याचबरोबर या 78 वर्षात ज्यांनी हे स्वातंत्र्य राखलं त्यांनाही आज आपण स्मरण करूयात. कारण की जेव्हा आपण आपल्या
आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की स्वातंत्र्य मिळवण्या इतकंच स्वातंत्र्य राखणं सुद्धा महत्वाचं आहे. आज आपण 78 वर्ष लोकशाही जपली,